नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आज सकाळीच प्रश्न पडला होता, डब्याला कोणती भाजी करावी. मग घेतला काळा मसाल्याचा बटाटा करण्यासाठी. खोबरं, लसूण, धने, डाळ व अद्रक, कोथिंबीर, मिरची आणि कांदा भाजून घेतला आणि 2 बटाटे साल काढून घेतले. थोडेसे जिरे, लवंग आणि दालचिनी. सर्वप्रथम तव्यावर तेल टाकून तवा गरम करून घेतला आणि खोबरं छान असं खरपूस भाजून घेतलं. अशा प्रकारे सर्व मसाला मी छान असा भाजून घेतला. हे बघा, छान असा मसाला भाजला की आपली भाजी खूप छान होते. हे बघा, अशा प्रकारे सर्व मसाला भाजला मी. मसाला थंड करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवायचा आणि छान असा मसाला थंड झाला की मिक्सरला छान असं बारीक फिरून घ्यायचं. अशा प्रकारे नंतर गॅसवर कढई ठेवायची. त्यामध्ये 2 पळ्या तेल ॲड करायचं. तेल गरम झालं की मोहरी ॲड करायची. मोहरी छान अशी तडतडली की आपण त्यामध्ये 1 चमचा हळद, 1.5 चमचा कांदा लसूण मसाला आणि थोडंसं लाल तिखट ॲड करून छान असं तेलात टाकून फ्राय करून घ्यायचं. नंतर आपण जे वाटण बनवून घेतलं होतं तेही ते तेलात टाकायचं आणि छान असं कमी गॅसवर परतून घ्यायचं. नंतर छान असं परतलं की आपण त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे मीठ ॲड करून पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं. गॅस हा मिडियमच ठेवायचा. अशा प्रकारे तुम्ही जर भाजी केली तर खूप छान आणि चविष्ट लागते. नंतर आपण जे बटाटे साल काढून कट करून घेतले होते ते त्यामध्ये ॲड करायचे. तुम्ही शिजवून सुद्धा घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे. आणि नंतर आपण छान असं मसाला फ्राय झाला की पाणी ॲड करायचं. आपल्या आवडीप्रमाणे पाणी टाकायचं. तुम्हाला भाजी किती पातळ घट्ट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकता. मला भाजी पातळ पाहिजे होती त्यामुळे मी थोडं जास्तच पाणी टाकलं. आणि थोडंसं भाजीला कड आला की आपण त्यामध्ये कोथिंबीर ॲड करायची. छान अशी मिक्स करून घ्यायची भाजी. 10 मिनटं भाजीला मंद गॅसवर उकळू द्यायचं. छान अशी आपली भाजी तयार होती. बघा, खूप छान दिसत आहे आणि तयार झालेली आहे आपली भाजी. कसा वाटला मग मिनी ब्लॉग नक्की कळवा.